आणि दुसरी आठवण अशी आहे की ज्या दिवशी जैन ब्रदर्समध्ये एडिट होतं, मी आत्ता नितीनजींना सॉरी म्हणतो, अजयजी आणि अजय सर आणि नितीन सरांचा. कारण काय झालं, रंगा गोडबोले आणि संजय मोनेनी चित्रपट पाहिला एडिटला, आणि त्याच वेळी झी गौरवचं काम चालू होतं. ते झीच्या ऑफिसला गेले आणि त्यांनी प्रचंड कौतुक केलं. तर मला नितीन सरांचा फोन आलेला की आम्हाला चित्रपट पाहायचा आहे. तर तेव्हा झी या बिझनेसमध्येच नसल्यामुळे मी म्हटलं बघायचं असेल तर बघा, पण एडिटला येऊन बघावं लागेल, आम्ही बाहेर नाही काढणार. तो आज मला माझ्या उत्तराचं गांभीर्य कळते. सर सॉरी, मला त्यावेळी मॅच्युरिटी नव्हती. खरंच मॅच्युरिटी नव्हती, नाहीतर मी सर आलो घेऊन आलो पिक्चर असं तुमच्याकडे आलो असतो. पण मी इतक्या ब्लंटली त्यांना सांगितलं बघायचं असेल तर जैन ब्रदरला एडिट चाललं तिकडे येऊन बघा. तर ते म्हणाले चालेल ना, हरकत नाही, आज येऊ का बघायला. म्हटलं हा या ना. मग आता एक छोटीशी गंमत सांगतो आणि त्याहीबद्दल तुम्हाला सॉरी म्हणतो की आम्ही दोघांनी असं म्हटलं की आता ते नितीन वैद्य आणि अजय बालवणकर येतात सिनेमा बघायला, तर त्या सिनेमावर तर आपल्याला कॉन्फिडन्स आहे, पण हे कॉर्पोरेटवाले लोकांना हसत नाहीत फार. तर आपण काम करूया, आपली काही अशी मंडळी बोलूया जी पहिल्यांदा बघतायत पण ती हसतील. मग पहिलं नाव ह्याने घेतलं, स्वप्नील जोशीला बोलूया, तो खूप हसतो. मी म्हटलं अरे संजय जाधव पण खूप हसतो, त्यालाही बोलूया. सॉरी आहे तुम्हाला तेव्हा सांगितलं. आता सांगायला हरकत नाही, चित्रपट सुपरहिट झाला होता, काही होणार आहे. सो संजय जाधव आणि स्वप्नील जोशीची दोन माणसं आली. मग आता हे दोघं तर खूप हसणार आहेत, पण एक इंटेलिजंट माणूस पाहिजे. मग निशिकांत कामतला बोलूया. निशी थँक्यू, तू जिकडे कुठे आहेस हे बघत असशील. सो निशिकांत कामत पण आम्हाला म्हणाला की अच्छा ठीक आहे, तुम्हाला जर फायदा होणार असेल तर मी येतो. सो निशी आला, स्वप्नील आला आणि संजय आला आणि अजून काही आमची मित्रमंडळी आली. अमित फाळके तर चित्रपटाचाच एक भाग होता आणि त्याच काळात तो झीमध्ये जॉईन झाला होता. सो ही मंडळी आली आणि निखिल साने पण होता त्यावेळी. आणि बघितलं आणि स्वप्नील एवढा जोराने हसायला लागला की अंकुश मला म्हणून त्याला थांबव. म्हणजे स्वप्नील जेन्युअनली हसत होता. आम्हाला असं वाटत होतं की हा त्यांना बरं वाटावं म्हणून जास्त हसतोय. तर मी स्वप्नीलला इंटरव्ह्यूला म्हटलं, स्वप्नीलला मी इंटरव्ह्यूला, भाई तू बहुत हंस रहा है, थोड़ा कम हंस. तो लेकिन मेरे को हंसी आ रहा है, तो मैं क्या करूं. मी म्हटलं हा ठीक आहे फिर हंस. सो अशा काही गमती जमती आहेत. पण ह्याच्यात गंमत काय झाली की जसा तो जैन ब्रदरमध्ये सिनेमा सरांनी बघितला, अजय सरांनी आणि नितीन सरांनी, आणि ते गाडीतनं आम्हाला मिठ्या मारून बाहेर पडले. आणि अक्षरशः 5व्या का 7व्या मिनिटाला मला अजय सरांचा फोन आला, मला अजून आठवतंय. अरे आता तुम्ही कुठे आहात. तर मी म्हटलं आम्ही इथेच, आता काय कार्यक्रम काय. तर म्हटलं नाही आता काय, म्हणजे आता कामच करणार, परत आता असं काही उगाच टाइमपास करत असं कोण म्हणणार, मग कामच होतं. तर ते म्हणाले की एक काम करा, महालक्ष्मीला गॅलप्स म्हणून हे आहे, एक रेस्टॉरंट आहे, तिकडे या, आम्हाला तुमच्या निर्मात्याला घेऊन या. तर आम्ही गेलो. सो ते म्हणाले की आमचा एक प्लॅन आहे की आम्ही झी टॉकीज नावाचं एक चॅनल लॉन्च करतोय आणि खरं तर आम्ही त्या टॉकीजसाठी स्वतः सिनेमा प्रोड्यूस करणार होतो, पण हा सिनेमा आम्हाला इतका आवडला की तो आम्हाला घ्यायचा आहे. आणि तर तुमचं चित्रपटाचं बजेट काय. आम्ही बजेट सांगितलं. तर ते म्हणाले ठीक आहे, मग हे बजेट आम्ही तुम्हाला देणार आणि त्यावर तुम्हाला इतका प्रॉफिटवरती शेअर पण देणार आणि आम्ही फक्त प्रेझेंटर राहणार. आमच्या निर्मात्याने सांगितलं तुमचं नाव राहणार. सो तुम्ही 10 मिनिटं विचार करा बाहेर आणि या. आम्ही बाहेर गेलो. प्रशांत घेसात आणि अंकुशला मी म्हटलं 10 मिनिटं काय आत्ता हो म्हणायचे, फक्त जायचं नाही 10 मिनिटं, टाइमपास करू. मग निखिल साने बाहेरच होता. तो म्हणला अरे काय झाला का निर्णय. नाही अजून चालली आहे चर्चा, चालली. 10 मिनिटात आम्ही ठरवलेलं. मी प्रशांतला म्हटलं अरे तुझे एवढे पैसे एका ह्याच्यात मिळतात, हल्ली मराठी सिनेमा एक तर चालत नाहीये पहिले की. सो सर या सगळ्यासाठी सॉरी, पण आज चित्रपट सुपरहिट झाला आणि तो झीचा पहिला चित्रपट होता. अर्थात आम्ही पण त्यावेळी खूप यंग होतो, इनोसेंट होतो आणि पिक्चर चालावा. सो त्यासाठी आम्ही या गोष्टी केल्या. पण चित्रपटाची पॉवर ही होती की एका स्क्रीनिंगमध्ये
नितीन सरांना, अजय सरांना तो चित्रपट झीचा पहिला चित्रपट म्हणून प्रेझेंट करावासा वाटला. ही त्याची ताकद होती, ही या कलाकारांची ताकद होती. ज्या पद्धतीचं सुंदर काम अशोक मामा, भरत, मकरंद, सिद्धू, अमृता खानविलकर, सुजाता जोशी, संजय मोने, सुकन्या कुलकर्णी या सगळ्या मंडळींनी, आज सगळ्यांची नावं घेतोय खास कारण आठवणी खूप आहेत. पण या 2 आठवणी मला अशा वाटत आहेत की ज्यांनी चित्रपट सुरू झाला प्रशांत घैसासांमुळे आणि झीमुळे तो चित्रपट या लेवलला गेला. कारण तो चित्रपट जेव्हा मला अजून आठवतंय, मी आणि अंकुश वेड्यासारखे धावत होतो. कारण अंकुश पुण्यात होता आणि मी पुण्यात होतो आणि तू मुंबईत होता. आणि प्लाझाला लाईन लागली आहे, प्रभातला लाईन लागली आणि आम्ही एकमेकांना फोन करून सांगत होतो, अरे इथे हाऊसफुल झाला, तिथे हाऊसफुल झाला. आणि प्रभातच्या हिस्ट्रीमध्ये अनेक वर्षांनी, म्हणजे काहीतरी त्यांनी दामलेंनी आपल्याला सांगितलं 50-60 वर्षांनी पहिले 21च्या 21 हाऊसफुल झाले. आणि आम्हाला दोघांना त्यांनी बोलवलं प्रभात थिएटरमध्ये आणि अक्षरशः मी एका कोपऱ्यात आणि अंकुश एका कोपऱ्यात, एवढा तो चेक लिहून दिला मोठा असा तो ह्याचा. सो अशा हजारो असंख्य आठवणी आहेत. आणि जे स्वप्न आम्ही पाहिलं होतं की मराठी चित्रपट पाहायला प्रेक्षकांनी चित्रपटगृहात यायला पाहिजे, चित्रपट चालले तर कदाचित आपल्यालाही कामं मिळतील, हाही आमचा एक उद्देश सफल झाला. आणि या सगळ्या इतक्या वर्षानंतरही आज या चित्रपटाचं नाव घेतलं जातं. या चित्रपटाबद्दल आजही अमेय खोपकरांना असं वाटलं की आपण या चित्रपटाचा रिमेक करावा. हेच त्याचं यश आहे असं मला वाटतं चित्रपटाचं. आणि अंकुश आणि संजय जाधव सारखा आमचा DOP आणि इतकी छान टीम, आज रिंकू सारखी गुणी अभिनेत्री या चित्रपटामध्ये तिचं आगमन झालेलं आहे. अशी असंख्य चांगली चांगली मंडळी इथे आज काम करत आहेत. सो मला असं वाटतं की या चित्रपटाला जसं पहिल्या चित्रपटाला यश मिळालं तसं 1001% मिळणार. कारण टीम तीच आहे, पॉझिटिव्ह एनर्जी तीच आहे आणि अजून चांगली माणसं आता सिनेमाला जॉईन झालेली आहेत.